पाचोरा शहरातील पोलीस स्टेशन जवळील एका झेरॉक्स व्यावसायिकाने त्यांच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 8 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। 52 वर्षीय झेरॉक्स व्यावसायिकाने आत्महत्येसारखं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पाचोरा पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतरावर परभतसिंग केसरसिंग राजपूत वय वर्ष 52 राहणार पांडवनगरी पाचोरा यांचं गणेश झेरॉक्स नावाचं दुकान आहे। अगदी वर्दळीच्या ठिकाणी झेरॉक्स व तहसील प्रांत कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते। 8 सप्टेंबर रोजी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने परभतसिंग राजपूत हे सकाळी 8 वाजता घरून निघाले ते दुकानाकडे फेरफटका मारण्यासाठी। दरम्यान परभतसिंग राजपूत यांना रस्त्यात काही मित्रही भेटले। मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर 8:30 वाजेच्या सुमारास परभतसिंग राजपूत हे दुकान उघडून दुकानात गेले। दरम्यान काही वेळातच ते दुकानात नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। त्यांना तत्काळ जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी परभतसिंग राजपूत यांना मृत घोषित केले। काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले। मयत परभतसिंग राजपूत यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत। दीपक गढरी, CNI महाराष्ट्र चॅनल, उपसंपादक, पाचोरा, जळगाव।